नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 103 खालील आकृतीमध्ये कंस ROH ची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. कोन P बरोबर 70 अंश, कोन T बरोबर 90 अंश, कोन QST बरोबर 80 अंश. तर खाली छायांकित भागाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे आणि पायची किंमत 22 सप्तमांश देखील दिलेली आहे. या प्रकारची आकृती दिसते आणि आपल्याला या भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र आहे एरिया ऑफ सेक्टरचं, म्हणजेच या कंसाचं सूत्र आहे. कंसाचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर इथे तुम्हाला त्याच्यातला कोन असला पाहिजे आणि त्रिज्या माहिती असली पाहिजे, म्हणजेच 1/2 गुणिले r² थिटा हे सूत्र आहे. म्हणून आपल्याला हा कोन मिळवावा लागेल. त्रिज्या आपल्याकडे ऑलरेडी आहे 7 सेंटीमीटर. जर थिटा मिळवायचा असेल तर आपल्याला हा अँगल माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे रेषीजोडीतील कोन तयार होतात. त्यामुळे आपल्याला हा जर कोन माहिती मिळाला तर आपल्याला हा इतर कोन जो उरलेला आहे तो मिळू शकतो. त्यासाठी आपल्याकडे हा जो चौकोन दिलेला आहे, चौकोन PQST, याच्यामध्ये या तिघी कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती 360 अंश असते. त्यावरून आपल्याला म्हणता येईल हा कोन P आपल्याकडे 70 आहे, हा कोन T 90 दिलेला आहे, कोन Q जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, कोन S आपल्याला 80 दिलेला आहे बरोबर 360. तर कोन Q जर आपल्याला मिळवायचा असेल तर 360 मधून या सगळ्यांची जी बेरीज आहे 70, 90 आणि 80 यांची बेरीज 240 ही वजा करायला लागणार. तर आपल्याला हे मिळणार आहे 120 अंश. म्हणजे कोन Q मिळून गेला. त्याच्यावरून हे रेषीजोडीतील कोन असल्या कारणामुळे या ठिकाणी हा अँगल RQS जो आहे तो आपल्याला मिळेल PQS 180 मधून 120 वजा केले की तुम्हाला तो कोन मिळून जातोय. हा कोन मिळाला, त्यानंतर आपण याच्यात ती किंमत टाकली आणि हा जो आहे याला π/3 लिहिता येईल रेडियन मेजर मध्ये, कारण हे थिटा जो आहे तो 60 ला π/3 मध्ये लिहिला तरच हा फॉर्म्युला जो आपल्याला लागू करता येतो. पण एरिया ऑफ कंस इज इक्वल टू तुम्हाला 1/2 r म्हणजे 7 गुणिले 7 7चा वर्ग आहे म्हणून, आणि हा π/3, आणि याला जर आपण सोपं केलं तर हा 7चा वर्ग आहेच आणि गुणिले हा 22 सप्तमांश त्यांनी म्हटलंय की त्याची किंमत 22 सप्तमांश आहे. त्यामुळे हा 7 गुणिले 3 होईल, 1 7 याच्यातला कॅन्सल होईल आणि इथे 1/2 आहे. 2चा भाग दिला तर हा 11 होईल आणि इथे तुम्हाला फायनली असं मिळत आहे 11 7 77/3, आणि याला जर भाग दिला 3 दुने 6, इथे 17 उरले, 3 5 15, 2 उरले, बाकी 2 आणि तुम्हाला 3 म्हणजे 25.2/3 हे जे आहे ते आपल्याला फायनली उत्तर मिळतं आहे. आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे.